नमस्कार मित्रांनो. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आहे डे 4. मामाच्या गावाला जाऊया. पक्का. आता आम्ही आलोय गोव्याच्या फेमस चर्च आणि फोटो स्पॉटला. मला दाखवतो. तर आज आम्ही चाललोय गोव्याला, साऊथ गोव्याला. आता बघूया काय काय कुठली कुठली ठिकाणं कव्हर करता येणार आहेत आम्हाला. माझा हा फेवरेट प्लेस आहे, छान वाटतं बघायला. मॉर्निंग. आज आम्ही चाललोय गोव्याला, साऊथ गोवा फिरायला. आता बघूया काय कुठे कुठे आपण जाऊ, कुठले प्लेसेस कव्हर करता येतील कमी वेळात. मोस्टली बघू साऊथ गोवामध्ये जुने जुने प्लेसेस आहेत. चर्च आहे किंवा मीरामार बीच आहे, मंगेशी टेम्पल आहे, शांतादुर्गा टेम्पल आहे. जेवढं पॉसिबल आहे तेवढं फिरतो आपण.
आता आम्ही आलो आहे गोव्याच्या फेमस चर्च आणि फोटो स्पॉटला. मला दाखवतो. मागे पाहू शकता तुम्ही. मोस्ट इंस्टाग्रामेबल प्लेस इन गोवा. सिंगमची शूटिंग इकडे झाली होती. इकडे बसलेले असत नाही काय बरोबर. सिंगम मध्ये ते वाली आहे. झालं चर्च बघितलं आम्ही बाहेरूनच. ऊन केवढं आहे की बाहेर पडायची इच्छा बिलकुल नाहीये आम्हाला. आम्ही फक्त फोटोसाठी आलोय बाहेर बस. ओल्ड गोवा खरंच खूप सुंदर आहे. छान दिसतं सगळंच. ही लोक तर अहमदाबाद वरून आली. किथून केवढं दुरून दुरून लोक येतात. हा आम्ही तर कितना आम्ही मुंबईवर पडलेला लोकांना. तो रस्ता आहे तो कुठे. हा न्यू ब्रिज आहे आणि आम्ही जिथून जातोय तो ओल्ड ब्रिज आहे. ते बघा इथून बोटी पण दिसतात. क्रूज आहेत सगळे. क्रूज आहेत त्या ना. आता आम्ही आलोय म्हापशाच्या मार्केटमध्ये. बघूया काय भेटतं. आई तिथेच थांबली. आईला नाही बघूया आता कुठे मच्छी मार्केट. ते इथं सगळं नॉर्मल मार्केट आहे. मच्छी मार्केट कुठे ते बघूया. आईस्क्रीम वाला. तू पुढे पुढे चल. चल पुढे. काय ओके. टाक घे छोटी सी टाक. दुपारच्या वेळेला खूप भरून गेलं. आम्ही घेतले 200ला 10 बांगडे घेतले. हे आहे म्हापसाचं फिश मार्केट. सगळं
नैनेश बार्गेनिंगच्या बाबतीत एकदम मस्त आहे. मग किती छान आहे ते. कसे 200ला मोठे मोठे आहेत चांगले ना. फोटो नाही काढत आहे. हां चल ओव्हर हे भाजी मार्केट आहे हापशाचं. म्हापसा मार्केट नंतर आम्ही डायरेक्ट घरी निघून आलो, कारण की ऊन एवढं जास्त होतं की जास्त कुठे फिरता नाही आलं आम्हाला. वियान तुझे मित्र बघ ह्याच्यात दिसतात बघ. काहीही डायनासॉर होते. घाबरले वाटतं आपल्याला. वियान बघते म्हणून तुझे मारने के लिए नहीं, क्रिकेट खेलने के लिए. गाय आणि वासरू. पण दुधू बघ कसं मिळतं गाय बघ. ते वासरू. बिस्किट हो तो बिस्किट खा. पार्ले बिस्किट हो यार. आलो तिकडचं. आज कसला बेत आहे? आज आहे शिंपल्या खुबे खूप सापच काय केले एवढंच कसला. कापा जरा. मी दाखवते ना सोलून. कट कर आणि एवढं कारण फिरायला येतोस. हे त्याला बोलली मी. जरा म्हणून काय औषध कोण करून सांगलो. अरे मम्मीला सांगायला पाहिजे. आजीला बघायला येतोस उद्या. सो आता आम्ही चाललो आहे नदीवरती. युट्यूबच्या कॉन्टेंट साठी तरी टाकता येईल ना. हे ना आपण आता कुठे चाललोय? काय काय ना नदीवर चाललाय. डोंगर बघ कसं वाटतं मस्त. त्याच्यावर तिथे धबधबे वाटतं. पावसाळ्यात अजून किती लांब आहे? काय वाटतं इथे जाऊ. आलो आम्ही नदीवरती. इकडे एक ब्रिज आहे, त्याला खाली उतरून बघूया. इथे आम्ही आलो तिलारी नदीवरती. इकडे छोटासा एक बांध आहे, त्याच्यावरून गाड्या जातात आणि इथे पाहू शकता लोक वीकेंड एन्जॉय करतात नदीमध्ये. पाण्यात आंघोळ करतात. बरेच जण आलेत. खूप सुंदर असं आहे बघा. वियानला पाण्यात जायचं आहे. पाण्यात एक्साइटमेंट बघायची. पाणी खोल नाही रे एवढं. इकडून पाणी जातं. मला वाटतं आपण खाली गेलेलो तिकडे गाडी घेऊन. इकडून पाणी जातं. गेले मग तिकडूनच गेले पाण्यात. पाण्यात नाही अरे बाबू. खड्डे खड्डे घातलं. खड्डे जायचं तुला पाण्यात. असे लोक इकडे मजा करतात. चाललंय नदीवरती.
विहान पण टावेल नाही आणला बाळा मी. का पुढे बस तिकडे नाही खोल नाही ते बघ तेवढे गेले आतमध्ये. बस पाणी खाली बस. खाली बस. कर कर अंघोळ. विहानची फुल मजा चालली. विहानला भिजा 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 भिजा. इकडे कॅमेरा असं पोहोच दे. ये पाण्याखाली येतो जा पाण्याखाली काढतो पाण्याखाली काढतो मोबाईल. चल ये जातो पाण्यात. या रे अंडर वॉटर काढ तुझा फोटो. चल मोबाईल वरती नको भाऊ. मजा आली का? मजा आली का? कर ना मग खेळायचं का? दारी नदीवरती विहानची मजा बघू शकता. विहानचा मामा आलाय गौरेश आणि विहान बघा. विहान फुल एन्जॉय. हा फुल सिनिक आहे एकदम. लोक इकडे विकेंड सेलिब्रेट करायला आले. ते असं ब्रिज आहे त्याच्यावरून गाड्या जातात. आम्ही या ठिकाणी गाडी पार्क केली इकडे आणि असं वरून चालत इकडे इकडून असं नदीवरती आलो. तोंडात पाणी घेऊ नका विहान. ते तोंडात पाणी नको घेऊ. मार. वा 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 वा. या पोत ये. या पोत या. तर इथून आता आम्ही चाललोय मंदिराकडे. बघू आता मंदिर कसं आहे. हे जे का मंदिराचे पिलर्स पाहू शकता. खूप जुने असे आहेत आणि खूप असं खूप वर्षापूर्वीचं मंदिर वाटतं. आणि इथेच बाजूला एक नवीन मंदिर बनतं. लोक जुनं मंदिर काम करतात. बायकांना बघत नाव दिलं ना.